नमस्कार, किचन्स मॅजिक विथ वर्षा मस्के ह्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की 9 दिवसाच्या उपवासाला काय खावं, ती साबुदाणा खिचडी किंवा मग भगर खाऊन कंटाळा येतो। अशा वेळेला काहीतरी नवीन वेगळं खावंसं वाटतं। तर आज आपण बनवणार आहोत गोड, तिखट, चटपटीत अशी उपवासाची थाळी, तीही अगदी 30 मिनिटांमध्ये। थाळीमध्ये मस्तपैकी रेसिपी बनवलेल्या आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूयात। सर्वप्रथम आपण थाळीला सुरुवात गोड पदार्थापासून करणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। सर्वप्रथम आपण खोबरा किस लाडूची रेसिपी बघू। पॅनमध्ये थोडं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे, थोडे ड्रायफ्रूटचे काप टाकून आणि तुपामध्ये काजू बदामांबरोबर खारीकचे कापही घातलेले आहेत, थोडे फ्राय करून घेऊ। खारीक घातल्यामुळे लाडूला खूप छान चव येते। त्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालू। सगळे जिन्नस तुपामध्ये छान परतून घेऊ आणि थोड्या मनुका यामध्ये घालूया। आणि आता यात 1 वाटी खोबरा किससाठी 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालू आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम ऑफ करू आणि हे मिश्रण थंड होऊ देऊ। आता या मिश्रणामध्ये लाडू वळण्यासाठी आणि लाडूवर छान शाईन येण्यासाठी थोडं साजूक तूप टाकू आणि गोल आकाराचे छान लाडू बनवून घेऊयात। तूप टाकल्यामुळे लाडूला चव पण छान येईल। आपला लाडू बनवून तयार आहे। बाकी उरलेले लाडू पण अशाच प्रकारे बनवून घेऊयात। खूप हेल्दी आणि टेस्टी असे खोबरा किसचे लाडू तयार आहेत। त्यानंतरची रेसिपी आहे साबुदाणा खीर। साबुदाणा खीर बनवण्यासाठी साबुदाणा स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत घातलेला आहे। यातला काही साबुदाणा आपल्याला खिरीसाठी वापरायचा आहे। पातेल्यामध्ये 2 चम्मच साजूक तूप घातलेला आहे। त्यात आता ड्रायफ्रूटचे काप घालू आणि थोडे फ्राय करून घेऊ। त्यानंतर 2 ते 3 चम्मच साबुदाणा यामध्ये घालूया। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालू आणि साखर मेल्ट होईपर्यंत सारखं परतत राहायचं आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता या मिश्रणामध्ये 1 कप दूध घालायचे आहे, थोडे केशर घालू आणि थोडी वेलची पूड घालू। त्यानंतर खिरीला मीडियम फ्लेमवर 2 ते 3 उकळी येईपर्यंत चांगलं शिजून देऊ। खीर तयार आहे। वरून थोडे पिस्ता टाकू। यानंतरचा मेनू अगदीच चटपटीत आहे बरं का, भगरीचे मेदूवडे। भगरीचे मेदूवडे बनवण्यासाठी पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालू। तेल गरम होईपर्यंत 1 वाटी भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तेल गरम झाले, तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे घालू। त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरचीचे बारीक काप घालू। चवीनुसार सेंधव मीठ घालायचं आणि आता यात धुतलेली भगर घालू। 1 वाटी भगरसाठी 3 वाटी पाणी घालूयात। चांगलं मिक्स करून घेऊ। 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर भगर शिजू द्यायची आहे। भगर शिजती आहे तोवर आपण शेंगदाणे भाजायला घेऊ। मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊ। थोड्या वेळानंतर एकदा भगर पण चेक करून बघूयात। शेंगदाणे भाजून तयार आहे। भगरीचा भात पण चांगला शिजला आहे। थंड होऊ देऊ। शेंगदाण्याचे टरफलं काढून घेऊ आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ। भगरीचा भात चांगला थंड झालाय। यात आता 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकू, थोडा सुक्या खोबऱ्याचा किस टाकू, 2 उकडलेले बटाटे किसून घेऊ, चवीनुसार थोडे मीठ, थोडे जिरे घालू, 1 चम्मच ताजं दही टाकू, 1 ते 2 हिरवी मिरचीचे काप टाकू। तेल गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे। या मिश्रणात थोडी साखर टाकू आणि चांगलं मिक्स करून आता वडे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे। हाताला थोडं तेल लावून घेऊ। 1 मीडियम आकाराचा गोळा घेऊ, छान गोल करून चपटा करून घेऊ, मधोमध छिद्र पाडू
बघा, मस्तपैकी भगरीचा मेदूवडा तयार आहे। बाकी सर्व मेदूवडे पण अशाच प्रकारे बनवायचे आहेत। आपले सर्व मेदूवडे बनवून तयार आहे। तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण मेदूवडे तळायला घेऊ। तेलामध्ये बसतील एवढे मेदूवडे टाकायचे आणि मीडियम फ्लेमवर मस्त लालसर रंग येईपर्यंत खरपूस असे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत। आपले मेदूवडे तळून झालेले आहेत, काढून घेऊयात। बघा, रंग किती छान आलेला आहे। बाकी सर्व मेदूवडे पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे। मस्तपैकी कुरकुरीत असे भगरीचे मेदूवडे तळून तयार आहे। त्यानंतरची रेसिपी आहे साबुदाणा धिरडे। भिजत घातलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून 2 उकडलेले बटाटे किसून घालून यात 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चम्मच जिरे पूड घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आणि चांगलं मिक्स करून घेऊ। यात आता पाणी न घालता चांगलं मिक्स करून डो तयार करून घ्यायचा आहे। धिरडे बनवण्यासाठी पॉलिथिन घेऊ। पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं आहे। हाताला पण थोडं तेल लावून घ्यायचं आहे। लिंबापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन गोल करून घेऊयात। गोळा पॉलिथिनवर ठेवून आणि हळूवार हाताने गोल फिरवत धिरडं बनवून घ्यायचं आहे। धिरडं बनवायला थोडं अवघड आहे। धिरडं असं थापायला अवघड जात असेल तर वरून एक पॉलिथिन टाकून हळूवार हाताने लाटून घेतलं तरीही चालेल। लाटून झाल्यानंतर काठाला पडलेल्या चिरा मिटवून घ्यायच्या आहेत। आपलं धिरडं लाटून तयार आहे। तवा मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेला आहे। हळूवार हाताने धिरडं उचलायचं आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून एक साइडने धिरडं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तव्यावरचं धिरडं भाजत आहे तोवर आपण दुसरं धिरडं लाटायला घेऊ। आपला दुसरा धिरडा पण बनून झालेला आहे। 2 मिनिटांनंतर तव्यावरचा धिरडा एक साइडने चांगला भाजलेला आहे। साइड बदलून घेऊ। झाकण ठेवून दुसरी साइडही अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। धिरडा मस्तपैकी भाजून झालाय, काढून घेऊयात। अशाच प्रकारे दुसरा पण धिरडा भाजून घेऊयात। आपले सर्व धिरडे मस्त खमंग असे भाजून तयार आहेत। यानंतरची रेसिपी आहे मेदूवड्यासोबतचा सांबार। पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊ। तेल गरम झालंय, तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकू। जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर हिरवी मिरचीचे काप टाकू। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यात आता 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालून आणि चांगलं मिक्स करून घेऊ। 1 चम्मच लाल तिखट घालून आणि 2 बटाटे किसून घालायचे आहे। बटाटे किसत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात आता पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सांबारला छान आंबट गोड चव येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। 1 चम्मच साखर घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार सेंधव मीठ घालूया। आता सांबारला छान 1 ते 2 उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। मस्तपैकी आंबट गोड चवीचा सांबार तयार आहे। यानंतरची रेसिपी आहे पीनट चटणी। पीनट चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूयात। 2 हिरव्या मिरच्या घालूयात। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूयात। चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच साखर यामध्ये घालूयात। 2 चम्मच फ्रेश दही घालू आणि मिक्सरमधून चटणी बारीक अशी ग्राइंड करून घेऊ। आपले उपवासाचे सर्व पदार्थ बनून झालेले आहेत। सर्व पदार्थ खूपच छान दिसत आहेत। चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम झालेले आहेत। सर्व उपवासाचे पदार्थ थालीमध्ये सर्व करूयात। साबुदाणा खीर बाउलमध्ये काढलेली आहे। या खिरीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच ट्राय करावी लागेल। यानंतर सांबार आणि पीनट चटणी सर्व करूयात। मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत असे मेदूवडे सर्व करून या उपवासाच्या स्पेशल थालीमधल्या रेसिपी आवडल्यास या नवरात्रामध्ये किंवा कुठल्याही व्रताला नक्कीच ट्राय करा। आणि रेसिपीज कशा वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।